गुदमरला ना हात कपडे झाले. आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रवी राणांची लाडकी बहीण या कार्यक्रमामध्ये सगळेजण आदरणीय उपस्थित आहे. अमरावतीच्या NGO ज्या महिला आहे IAS आहे मीनू मॅडम त्या सुद्धा उपस्थित होत्या. नगरपंचायतचे CEO काही या ठिकाणी उपस्थित आहे. तहसीलदार पेढे साहेब उपस्थित आहे. BDO साहेबांना निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आज त्यांच्या अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, आशा वर्कर आहे. या सगळ्यांचा पगार वाढवण्यासाठी सगळ्यात पहिला आवाज जर पार्लमेंटमध्ये कोणी उचलला असेल तो नवनीत राणांनी उचलला. म्हणून त्यांचे 10,000 रुपये झाले. 10,000 झाले ना. आता काय म्हणजे 26,000. त्यांचं एकच म्हणणं आहे, भाऊ आम्ही तुमच्या बहिणी आहे, यांचे 1,500चे 3,000 झाले पाहिजे, आमचे 10,000चे 26,000 झाले पाहिजे. पण मी तुम्हाला शब्द देतो, सगळ्यात पहिले अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये जर कोणी यांना सपोर्ट दिला असेल या अमरावती जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये तर खासदार नवनीत राणा असताना दिला आणि आमदार असताना मी तिथे भेट केली आणि त्यांना पाठिंबा समर्थन दिला आणि अधिवेशनामध्ये आवाज दिला. नक्की त्यांचा 26,000 झाला पाहिजे. आणि आज आमच्या लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने आपल्याला 1,500 रुपये महिना देत आहे, मला एक सवाल आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगली योजना आणली की 1,500 रुपये प्रत्येक महिलेला दिले पाहिजे आणि राखीच्या आधी 2 महिन्याचे पैसे हे प्रत्येक आमच्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले. आज एक कोणी बोलत होता की रवी राणाने म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन येणार. कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते. नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते, त्यांना मदत करत असते, कारण भाऊ हा नेहमी बहिणींच्या पाठीशी असते. ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली, उपमुख्यमंत्र्यांनी योजना आणली. एक आज शेमडा बोलत होता विरोधी पक्षनेता की राज्याची तिजोरी खाली होतं. त्याचं नाव आहे वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार. विरोधी पक्षनेता तो शेमडा तर आहे पण त्याला हे कळत नाही, अरे करोडो रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले. 33 महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घरं भरले. एक आणि 50,000 तिजोरी खाली होऊ दे पण आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे टाका. या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे खेळासाठी टाकत नाही आहे. 1,500 रुपयाचे 3,000 रुपये सरकार आल्यानंतर वाढवून दिले पाहिजे आणि या सरकारला भरभरून ताकद दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे आणि या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हात मजबूत केले पाहिजे. यांनी काय केलं? 33 महिन्याचे सरकार असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते अनेकदा अनेक आणलेल्या योजना या 33 महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारने सगळ्या बंद केल्या. आणि मी काल बोललो होतो हे 1,500 रुपयाची जी योजना लाडक्या बहिणीला महायुती सरकार देत आहे ही महाविकास आघाडी बंद कराल हे मी बोललो होतो. मी हे बोललो नव्हतो की या महिलांचे पैसे आम्ही वापस घेणार. मी हे बोललो होतो महाविकास आघाडी सरकारवर आली तर जे 1,500 आपण देत आहे ते तर बंद होईल, ठेकेदाराचे घरं भरल्या जाईल आणि गरिबांचे घरं लुटल्या जाईल. अशा प्रकारचं महाविकास आघाडी आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी वक्ता बघितलं की रवी राणाने असं बोलला तसं बोलला. अरे रवी राणा हा देत आलेला आहे. आजपर्यंत कोणी माहिती दाखवा की रवी राणा 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल, 1 रुपया कोणाला पैसे मागितले असेल. अरे गरिबीमध्ये जन्मला रवी राणा, हमालाचा पोरगा हमाली करणारे रवी राणाचे वडील होते. त्या तिनाच्या घरामध्ये राहून त्या गरिबीचे चटके भोगले म्हणून रवी राणा गरिबांना मदत करतो. म्हणून मी नेहमी सांगतो की गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगणार
खूप पैसे तुम्ही कमवले, खूप गरिबांचे घर लुटले आणि आपल्या कुटुंबाला 100 कोटी रुपयाचा घोटाळा करून मोठं केलं. पण आज ज्या सरकार सोबत मी आहे फक्त याच्यामुळे की आमच्या गरिबांना मोठं केलं पाहिजे, गरिबांचे घर मजबूत केले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ही सरकार आल्यानंतर 1500 रुपयाचे 3000 करण्यासाठी मी मैदानामध्ये उतरील. आणि या गरिबांचे 3000 रुपये झाले पाहिजे. तर या महिलांसाठी 1500 3000 काय असते, या 3000चं महत्व काय असते. मी कालच बोललो होतो, जेव्हा आम्ही गरीब छोट्या घरामध्ये टिनामध्ये 20 रुपये 25 रुपये 10 रुपये गव्हामध्ये तांदूळामध्ये लपून ठेवत होती आणि ते पैसे जमा करून महिन्याचे कोणासाठी ड्रेस घ्यायचे, कुठे घर सण साजरा करायचा, एखादी बिमारी आणि त्या कामात घ्यावायचं. एक बाई एक रुपये आपल्या कुटुंबासाठी सांभाळून ठेवते. या 1500 रुपयामध्ये आज त्या ठिकाणी मातोश्रीचा चौकीदार संजय राऊत होता सकाळी की 1500 रुपयात काय होईल या बाईचं, 1500 रुपया महिला काय करणार आहे. अरे बाबा, तू सोन्याचा चंबसून पैदा झाला. हे गरीब लोक झोपडीमध्ये राहतात, कामाला जातात, निंदाला जातात, घरगुती कामाला जातात आणि तेव्हा त्यांना जेव्हा 1000-1500 मिळते तेव्हा त्याचं घर चालते. राजा, तू सोन्याचा चंबसून पैदा आलेला आहे आणि मातोश्रीची चौकीदारी करत आहे, तुला त्या 1500चं महत्व नाही. म्हणून आज या ठिकाणी महिलांना 1500 मिळत आहे. याचा आनंद आमदार म्हणून मला तर आहे की ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी किमान आमच्या महिलांना, आमच्या बहिणीला काही देण्याची सुरुवात केली. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अनेक नेत्यांनी भाषण दिले. मी हात जोडून विनंती करत होतो की हे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन नाही आहे, हे इलेक्शन अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं इलेक्शन आहे. सगळे जण आशीर्वाद द्या, ताकद द्या. तेव्हा या महाविकास आघाडीचे नेते येऊन सांगत होते की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. संविधान बदललं तर संपूर्ण संकट येऊन जाईल. अरे मी आपल्याला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हृदयामध्ये आहे, या रक्तामध्ये आहे. आणि जिथपर्यंत चंद्र आणि सूरज होईल तिथपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. कोणाच्या बापाची ताकद नाहीये, तो संविधान बदलतोय. पण खोटा प्रचार केला. अरे काही मीटिंग मध्ये तर असं सांगितलं की लोकसभेमध्ये उमेदवार निवडून द्या, आम्ही तुमच्या खात्यामध्ये 8500 रुपये टाकू. सांगितलं का? ऐकलं तुम्ही नाही? काय ऐकलं होतं? खटाखट 8500. काय म्हणते? खटाखट 8500 रुपये. अरे खटाखटी केलं. एक चांगला मजबूत चेहरा देशामधला या अमरावतीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक तुमच्या सारखीच महिला या पार्लमेंटमध्ये अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी लढत होती. ती महिला घरी बसली आणि जो व्यक्ती निवडून आला त्यांनी दर्यापूर मतदारसंघामध्ये दिवा लावला नाही. आज त्या संजय गांधी नगरमध्ये एक मुलगी इलेक्ट्रिक शॉकने मरण पावली. दलित समाजाची मुलगी होती, त्यांच्या घरी खायची सोय नव्हती. अशा कठीण परिस्थितीच्या परिवारामध्ये 4 लाख रुपये मी देऊन दिले, कोणी तोंड दाखवलं नाही. आता आमचा ऑटो चालवणारा रिक्षावाला ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलं. त्याच्या घरी बसायला जागा नाही, थेंब थेंब पाणी गळते, कुठं डोक्यावर छत नाही आहे. त्या कुटुंबाला रवी राणाने मदत केली. आज त्या ठिकाणी परवाच्या दिवशी नवनीत राणा मेलगाडून येत होत्या. रात्री 2 वाजता धारणी आणि सेमाडोच्या मधात 4 मुलं जे त्या खाडीमध्ये पडले. त्या अंधारात रात्रीमध्ये नवनीत राणी गाडी थांबवली आणि 2-3 तास त्या मुलांना बाहेर काढलं भर पाण्यामध्ये. ते कोण होते? दलित समाजाची मुलं होते, आमचे गोरगरीब पोरं होते. त्यांना ॲम्ब्युलन्स बोलून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्या कुटुंबामध्ये पोरगा वाचला. ते कुटुंब काल आलं होतं हार आणि फुलं घेऊन की आज जर ते मुलगा वाचला नसता तर हे लहान मुलं अनाथ झाले असते, आम्ही अनाथ झालो असतो. ते नवनीतरावांचं धन्यवाद म्हणाला. तिथं कोणी होती जातीपातीच्या पलीकडे काम करून, जातीपातीला बाजूला ठेवून. अरे या देशामध्ये 2 जाती आहे, गरीब आणि श्रीमंत. गरीब होत चाललेला आणि श्रीमंत होत चाललेला. या गरिबांना
अशा योजना आणल्या पाहिजे आणि आमच्या महिलांच्या डोळ्यामधलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्यासारखा एखादा भाऊ पुढे आला पाहिजे आणि आमच्या बहिणींना मदत केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.